इयत्ता 8वी आपलं तिसरं चॅप्टर चालू आहे आणि तिसऱ्या चॅप्टरपैकी जो पहिला भाग आहे तो आपण काय पाहिला, जर एखाद्या संख्येचा इंडेक्स हा जर फ्रॅक्शन असला, फ्रॅक्शन म्हणजे थोडक्यात रॅशनल नंबर असला तर त्याचं वाचन कसं केलं जातं, तर त्या पद्धतीने आपण असं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहू 12⁴ जर या पद्धतीने दिलं असेल तर हा जो बेस आहे, ह्या बेस आणि हा वरती काय आहे तो इंडेक्स आहे आणि तो इंडेक्स कसा आहे m/n या स्वरूपात आहे, m/n तो अंश आणि छेद स्वरूपात आहे, रॅशनल नंबर स्वरूपात आहे. तर त्याच्यामध्ये जो छेद असतो ते रूट असतं आणि जो अंश आहे ते काय असतो ते म्हणजे पॉवर असते. म्हणजे आपण याचं वाचन कसं केलेलं आहे मागच्या तासाला, तर मागच्या तासाला असं वाचन केलेलं आहे क्यूब रूट ऑफ म्हणजे यानुसार वाचन करतोय क्यूब रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ आणि मग नंतर बेस काय आहे 12 ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 12. तर या पद्धतीने याचं वाचन केलं जातं. छेदानुसार वाचायचं असेल तर क्यूब रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 12 आणि तेच आपण अंशानुसार जर वाचायचं असेल तर फोर्थ पॉवर ऑफ क्यूब रूट ऑफ 12 या पद्धतीने दोन्ही पद्धतीने वाचन केलं जातं. मग इथपर्यंत आपला टॉपिक झाला होता आणि आता याच्या पुढचा टॉपिक आहे आपल्याला क्यूब रूट. ते पहिल्यांदा हे लक्षात घ्या का इंडायसेस जी संख्या असती घातांकित संख्या राहते त्याच्यामध्ये जर इंडेक्स हा फ्रॅक्शन असेल तर अंश जो राहतो त्या फ्रॅक्शनचा तो राहतो पॉवर आणि जो छेद राहतो त्याचं राहतं रूट. फक्त छेद द्यायला असेल म्हणजे इथं जर 1/n द्यायला असेल तर तो पण भाग पाहिलेला आहे. फक्त छेद असेल तर पॉवर वाचली जात नाही आणि म्हणून फक्त इथं काय होईल क्यूब रूट ऑफ 12 या पद्धतीने त्याचं वाचन होतं. आता आपण पुढचा भाग काय पाहणार आहोत तो म्हणजे क्यूब अँड क्यूब रूट. आता त्याआधी पहिले तुम्हाला स्क्वेअर रूटची पहिल्यांदा परत माहिती सांगतो. स्क्वेअर रूटचं साईन हे साईन त्याला सर्ड साईन पण म्हणतात, आपण स्क्वेअर रूटसाठी वापरतो. या ठिकाणी 2 आपण लिहित नाही, पण क्यूब रूट जर असेल क्यूब रूट तर या ठिकाणी 3 हा लिहिला जातो. हे पहिलं माहिती पाहिजे. आणि हे रूटचं साईन आहे, पण जर इथं फक्त रूटचं साईन असेल तर ते स्क्वेअर रूट असं आपण त्याचं वाचन करतो. पण जर क्यूब रूट असेल तर इथं 3 लिहिणं आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आपण एक उदाहरण पाहू. पहिल्यांदा स्क्वेअर रूटचं समजा मला 25चं स्क्वेअर रूट काढायचं आहे 25, तर मी काय करतो त्याचे फॅक्टर पाडतो. 25 अशा दोन संख्या का ज्यांचा गुणाकार 25 आहे, पण त्या दोन्ही संख्या एकच पाहिजे का ज्यांचा गुणाकार 25 आहे. म्हणजेच थोडक्यात काय इथं 5 × 5 म्हणजे एकाच संख्येचा दोनदा गुणाकार या पद्धतीने आपण विचार करतो. आणि त्याचे फॅक्टर आपले 25चे काय पाडले 5 × 5. आणि जेव्हा आपण स्क्वेअर रूट म्हणतो तेव्हा ती संख्या स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये दोनदा गुणाकार स्वरूपात असते आणि म्हणजेच त्याचं उत्तर काय येतं मग 5 म्हणजे ती एकदा बाहेर येते, आपण असं पण म्हणू शकतो. मग स्क्वेअर रूट जेव्हा असतं स्क्वेअर रूट तेव्हा स्क्वेअर रूटच्या चिन्हामध्ये ती संख्या किती वेळा गुणाकार स्वरूपात पाहिजे, एखादी संख्या दोनदा, तेव्हा ती एकदा बाहेर येते असं आपण म्हणू शकतो. कारण जेव्हा आपण स्क्वेअर करतो जसं आपण 5चा स्क्वेअर केला तर आपण काय करतो 5 × 5 म्हणजेच काय झाला 25. म्हणजे स्क्वेअर ऑफ 5 = 25 आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 = 5. 5चा स्क्वेअर म्हणजेच 5चा 2 वेळा गुणाकार जो 25 येतो आणि स्क्वेअर रूट म्हणजेच 25 कोणाचा दोनदा गुणाकार आहे असा त्याचा अर्थ राहतो आणि त्याचं उत्तर राहतं मग 5 आणि त्यानुसार ही क्रिया आपण करत असतो. पण स्क्वेअर रूट आता आपण जेव्हा काढतो तेव्हा स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह पण असतं आणि निगेटिव्ह पण असतं. ते पण कसं काय ते पाहू आपण. आता पॉझिटिव्ह 5चा स्क्वेअर केला आपण 25. समजा मी निगेटिव्ह 5चा स्क्वेअर केला तर तो काय येईल तो -5 × -5 म्हणजेच 25 येईल. कारण दोन निगेटिव्ह संख्यांचा मल्टिप्लाय हा पॉझिटिव्ह येतो बरोबर. मग 5चा स्क्वेअर 25 आणि -5चा स्क्वेअरसुद्धा किती आहे 25. म्हणजे आपण स्क्वेअर रूटचा विचार करतो स्क्वेअर रूटचा. मग आपण असं पण म्हणू शकतो पुढं स्क्वेअर रूट ऑफ 25 = इन रूट
निगेटिव्ह 5 इंटू निगेटिव्ह 5 हे पण शक्य आहे आणि इज इक्वल टू काय मग निगेटिव्ह 5. कारण 25 हा निगेटिव्ह 5चा सुद्धा दोनदा गुणाकार आहे आणि म्हणून पॉझिटिव्ह संख्या असेल तर त्याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह संख्या असेल तर त्याचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह पण राहतं आणि निगेटिव्ह पण राहतं हे लक्षात ठेवा. मग हे दोन्ही एकाच वेळेस मी असं लिहू शकतो रूट 25 इज इक्वल टू 5 ऑर निगेटिव्ह 5. लक्षात ठेवा या पद्धतीने लिहिता येतं डायरेक्ट रूट 25 इज इक्वल टू 5 ऑर निगेटिव्ह 5. आणि याचं कारण परत एकदा सांगतो कारण स्क्वेअर ऑफ 25 म्हणजे पॉझिटिव्हच राहतो आणि स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह 5 सुद्धा 25 असतो म्हणजे पॉझिटिव्हच असतो आणि म्हणून पॉझिटिव्ह संख्येचा स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्हीही राहू शकतं हे माहिती म्हणून लक्षात ठेवा. आपण झिरोचा विचार केला तर झिरोचा स्क्वेअर रूट झिरोच राहील आणि झिरोला तर चिन्ह पण दिलं जात नाही हे पण लक्षात ठेवा. झिरोचा स्क्वेअर रूट हे काय राहील झिरो आणि झिरोचा स्क्वेअर केला तरी पण झिरोच राहील. स्क्वेअर म्हणजे दोनदा गुणाकार करून किंमत काढणं आणि स्क्वेअर रूट म्हणजे त्या संख्येचे फॅक्टर पाडून ती संख्या कोणाचा दोनदा गुणाकार आहे हे चेक करणं हा दोघांमधला बदल आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे क्यूब रूट. क्यूब अँड क्यूब रूट. पहिल्यांदा आपण क्यूबचा विचार करू. आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही नंबरचा विचार करू का क्यूब काय राहतो नंतर क्यूब रूट पाहू. पहिल्यांदा काय पाहू आपण क्यूब. मी समजा आता 1 क्यूब असं बोललो तर याचा अर्थ काय होईल 1 इंटू 1 इंटू 1 तीनदा गुणाकार. क्यूब याचा अर्थ एखाद्या संख्येचा तीनदा गुणाकार. जी संख्या दिलेली आहे तिचा जर क्यूब असेल तर त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करणं म्हणजेच त्या संख्येचा क्यूब काढणं असा अर्थ होतो तो व्हॅल्यू ऑफ क्यूब. म्हणजेच इज इक्वल टू काय लिहितं आहे 1 इंटू 1 इंटू 1 इज इक्वल टू 1. मी इथं 2 क्यूब म्हटलं क्यूब ऑफ 2 तर काय होईल 2 इंटू 2 इंटू 2 आणि त्याचा आन्सर काय येईल तर येईल 8 या पद्धतीने. म्हणजे पॉझिटिव्ह संख्या मी घेतो आहे त्याचा क्यूब पॉझिटिव्हच येतो आहे. अजून एक संख्या घेऊ आपण समजा 10 क्यूब ऑफ 10 तर काय होईल 10 इंटू 10 इंटू 10 म्हणजे 3 वेळा मल्टिप्लाय आणि मग यांचा मल्टिप्लाय काय होईल आता जर 10 इंटू 10 इंटू 10 आहे तर याचं मल्टिप्लाय 1 2 3 0 आपण 1 वर डायरेक्ट लिहू शकतो कारण का 1 इंटू 1 इंटू 1 1 होतो आणि हे 3 0 डायरेक्ट लिहिले तरी चालतात. म्हणजे या पद्धतीने 10चा क्यूब काय झाला 1000 म्हणजे पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब काय राहतो पॉझिटिव्ह. आपण आता निगेटिव्ह नंबरचा क्यूब करून पाहू. निगेटिव्ह नंबर समजा मी या ठिकाणी निगेटिव्ह 5 असा विचार केला तर क्यूब पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो आपण ते पाहू. निगेटिव्ह 5चं काय करायचं आपल्याला क्यूब म्हणजेच 3 मल्टिप्लाय निगेटिव्ह 5 इंटू निगेटिव्ह 5 इंटू निगेटिव्ह 5. आता या ठिकाणी पहा जेव्हा दोनदा गुणाकार राहतो निगेटिव्ह संख्येचा दोनदा गुणाकार तेव्हा तो पॉझिटिव्ह येतो कारण निगेटिव्ह पॉझिटिव्ह तयार होतो म्हणजे पॉझिटिव्ह 25. पण परत गुणिले निगेटिव्ह 5 आहे. आता या ठिकाणी एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर मल्टिप्लाय निगेटिव्ह येतो आणि म्हणजेच ॲन्सर याचं येईल 25 5 125 म्हणजे निगेटिव्ह 125. म्हणजेच निगेटिव्ह 5चा क्यूब काय आला निगेटिव्ह 125. मग याच्यातून नियम असा तयार झाला का पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह येतो निगेटिव्ह नंबरचा क्यूब निगेटिव्ह येतो. जर पॉझिटिव्ह नंबर असेल तर क्यूब पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर असेल तर क्यूब निगेटिव्ह. स्क्वेअरच्या बाबतीत हे घडत नाही. स्क्वेअरच्या बाबतीत पॉझिटिव्ह संख्येचा स्क्वेअर पॉझिटिव्ह राहतो निगेटिव्ह संख्येचा सुद्धा स्क्वेअर हा कसा राहतो पॉझिटिव्ह. क्यूब आता याच्यामध्येच आपण अजून एक उदाहरण घेऊ. समजा पॉईंटमध्ये असेल हे तर सरळ साधी संख्या आहे पण समजा दशांश अपूर्णांक म्हणजेच पॉईंटमधल्या संख्या असल्या किंवा रॅशनल नंबर असल्या तर त्याचे क्यूब कसे करतात ते पण पाहू आपण. समजा पॉईंटमधली मी एखादी संख्या घेतली 0.09 ही एक संख्या घेतली 0.09 तर मी याचा क्यूब करायचा आहे या संख्येचा क्यूब तर अर्थ तोच राहतो 3 वेळा मल्टिप्लाय 3 टाइम्स द मल्टिप्लाय म्हणजेच थोडक्यात क्यूब असल्यामुळं समजा इथं 4 असेल म्हणजेच रेस टू 4 असेल तर 4 वेळा मल्टिप्लाय राहतो म्हणजे जेवढा इंडेक्स तेवढ्या वेळा बेसचा मल्टिप्लाय. मग या ठिकाणी काय होईल 0.09 इंटू 0.09 इंटू 0.09. आणि तुम्हाला गुणाकाराचा एक नियम माहीत पाहिजे. गुणाकारामध्ये काय करतात जर पॉईंटमधल्या संख्या असल्या
म्हणजे त्या थोडक्यात कशा राहतात ते पण मी सांगतो. या पॉईंटमधल्या संख्या जर आपल्याला फ्रॅक्शनमध्ये लिहायची असेल तर हीच संख्या अशी होईल 9/100. कारण का पॉईंटनंतर 2 डिजिट आहे म्हणजे अपॉनमध्ये 100. आपण असा भाग शिकलेलो आहे 5वी 6वीला पण होता का जर पॉईंटनंतर 1 घर असेल तर छेदी 10 लिहितात, म्हणजेच त्याला 10ने भाग दिलेला असतो त्या संख्येला, असा त्याचा अर्थ राहतो. मग यानुसार जर आपण विचार केला तर तिकडं पण 9/100 इंटू 9/100 असाच त्याचा अर्थ होतो. या तिन्ही संख्या 0.09 आहे म्हणजेच 9/100 इंटू 9/100 इंटू 9/100. आणि यानुसार जर आपण विचार केला तर अंशाचा गुणाकार आपण अंशामध्ये करतो, छेदाचा गुणाकार छेदामध्ये करतो. म्हणजेच 9 इंटू 9 म्हणजे 81 आणि 81 इंटू परत किती आहे 9, म्हणजेच ॲन्सर काय येईल 729. मग आपण काय लिहिणार, अंशाचा गुणाकार 729 लिहिणार. पण डिनोमिनेटरमध्ये जर विचार केला तर 100 इंटू 100 इंटू 100 जर 0 असतील युनिट प्लेसला टेन्स प्लेसला तर काय करतो आपण फक्त ते जेवढे 0 आहे तेवढे एकाच वेळेस लिहून घेतो. म्हणजे किती टोटल 0 आहे 2 4 6 म्हणजे 6 0 पहिल्यांदा मी तसेच लिहितो 1 2 3 4 5 6 6 0 आणि त्याच्या आधीचे जे डिजिट आहे त्यांचा गुणाकार केला जातो 1 इंटू 1 इंटू 1 या पद्धतीने तो मल्टिप्लाय होतो. म्हणजेच एकावर किती 0 झाले 6. मग 6 जर 0 झाले म्हणजे 10 लाख. मग या पद्धतीने त्याचा ॲन्सर आला. आणि आपण ज्या पद्धतीने डेसिमल फ्रॅक्शनचं अपूर्णांकात रूपांतर करतो, जसं पॉईंटनंतर 2 डिजिट आहे, पॉईंटनंतर किती डिजिट 2, तर छेदामध्ये किती लिहितो 100. जर पॉईंटनंतर जर 3 डिजिट असेल तर ती संख्या लिहून छेदामध्ये किती लिहितो आपण 3 डिजिट असेल तर 1000 या पद्धतीने. तसंच असा पण विचार करतात, याचं जर आपल्याला डेसिमलमध्ये रूपांतर करायचं आहे, याचं जर म्हणजे 729 अपॉन 10 लाख याचं जर मला डेसिमलमध्ये रूपांतर करायचं तर मी कसा विचार करायला माहिती आहे का, 0 पॉईंट राहणारच. तर ही संख्या पॉईंटनंतर एकावर जितके 0 आहे ना, एकावर जितके 0 आहे तेवढे मला पॉईंटनंतर डिजिट टाकावं लागतील. एकावर जितके 0, एकावर किती 0 आहे 6 आणि म्हणून पॉईंटनंतर 6 डिजिट पाहिजे. तर इथं किती आहे 3 डिजिट आहे. तर पहिल्यांदा काय करायचे 3 0 लिहायचे आणि नंतर 729. तर हे झालं त्याचा ॲन्सर. हे झालं ॲन्सर. कारण एकावर किती शून्य आहे 6 शून्य आहे तर पॉईंटनंतर 6 डिजिट यायला पाहिजे. मग 6 डिजिटपैकी 3 डिजिट आहे 729. तर अजून 3 डिजिट नाही आहे तर काय करतात या तिघांच्या पुढं काय करतात 3 शून्य लिहावं लागतील. म्हणजेच उत्तर काय येईल 0.000729. म्हणजेच याचा अर्थ असा काय होतो 0.09चा क्यूब या पद्धतीने आला आहे. मग ही जी क्रिया आहे मी एवढी केली ही प्रत्येक वेळेस करायची का, तर प्रत्येक वेळेस करायची नाही. मग कसा विचार करायचा तर या पद्धतीने विचार करायचा. 0.9चा जर क्यूब आहे 0.09चा क्यूब आहे तर 0.09 तर पॉईंटनंतर 2 डिजिट आहे तर याचा अर्थ टोटल 6 डिजिट येणार आहे. किती डिजिट येणार पॉईंटनंतर 6 डिजिट येणार आहे. आणि फक्त 9चा क्यूब करायचा. 9चा क्यूब येतो 729 आणि तो तर 3च अंक आहे तर उरलेले अंक काय राहतील 0. म्हणजे पॉईंटनंतर टोटल किती डिजिट यायला पाहिजे 6. आपण अजून एक उदाहरण पाहू. समजा मी अजून एक उदाहरण घेतलं, ते घेतलं 0.004 क्यूब ब्रॅकेट क्यूब. तर मला याचं उत्तर ॲन्सर डायरेक्ट लिहायचं आहे. तर पहिल्यांदा मी मल्टिप्लायमध्ये लिहितो 0.004 इंटू 0.004 इंटू 0.004. पण मला ॲन्सर पहा 0 पॉईंटच येणार आहे. पण ॲन्सर मी डायरेक्ट कसं लिहू शकतो 4 इंटू 4 इंटू 4 म्हणजे 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 चौक 16 16 चौक 64. तर 64च राहणार आहे. पण जर आपण नीट विचार केला तर इथं किती डिजिट आहे 3 बरोबर ना. तर याचा अर्थ टोटल 3 त्रिक 9 डिजिट व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. पॉईंटनंतर 9 डिजिट पाहिजे. पण ऑलरेडी आपल्याकडे किती आहे फक्त 2 म्हणजे बाकीचे काय राहतील 0. म्हणजेच ॲन्सर असेल 0.00000064 या पद्धतीने त्याचं ॲन्सर राहील. लक्षात ठेवा. यानुसार जर 2 पॉईंट असतील पॉईंटनंतर तर एकूण 6 घरं बेत्रिक 6 असा विचार करा तर 6 डिजिट राहतील. 2 4 6 असे 6 डिजिट पॉईंटनंतर पाहिजे. आणि या ठिकाणी पॉईंटनंतर किती 3 घरं आहे ते 3 इकडचे 3 आणि हे 3 म्हणजे टोटल किती 9 घरं 9 डिजिट पॉईंटनंतर पाहिजे आणि त्यानुसार त्याचं ॲन्सर लिहायचं. हे झालं डेसिमल. आणि आपण एखादी रॅशनल नंबर पण पाहू. नंबर 3
ती अशी पाहू 7/8 ब्रॅकेट क्यूब 7/8 ब्रॅकेट क्यूब. आता ब्रॅकेट क्यूब आहे याचा अर्थ जो बेस काय आता 7/8 7/8 इंटू 7/8 इंटू 7/8 म्हणजे 7/8चा किती वेळा मल्टिप्लाय 3 वेळा मल्टिप्लाय. आणि नियम गुणाकाराचा अंशाचा गुणाकार अंशामध्ये छेदाचा गुणाकार छेदामध्ये आणि मग त्यानुसार अंशाचा गुणाकार 7 7 49 आणि 49 गुणिले 7 परत म्हणजे 7 9 63 28 6 34 म्हणजे 343 343 आणि त्याच पद्धतीने छेदामध्ये 8 8 64 64 गुणिले 8 8 चौक 8 48 आणि 3 51 म्हणजे 512. म्हणजे थोडक्यात काय थोडक्यात असं आहे का फ्रॅक्शन जरी असला तरी 3दा गुणाकार, डेसिमल फ्रॅक्शन असला तरी 3दा गुणाकार आणि आपलं नेहमीची संख्या असल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह तरी क्यूब म्हणजे किती वेळा गुणाकार 3 वेळा. मग हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार काय करा क्यूब. आता हा टॉपिक काय होता क्यूब. पुढचा टॉपिक पाहू आपण आता क्यूब रूट. आपण इतक्यात पाहिलं का क्यूब काढलाही होता. क्यूब म्हणजे कसा का त्या संख्येचा 3दा गुणाकार 3 वेळा गुणाकार केला तर होतो क्यूब. आणि क्यूब रूट म्हणजेच थोडक्यात ती संख्या कोणत्या संख्येचा 3दा गुणाकार हे शोधणं म्हणजे फॅक्टर पाडून आपल्याला ते शोधायचं आहे. तर आपण आज पहिलं उदाहरण पाहू आता ते म्हणजे 8000 म्हणजेच इन क्यूब रूट 8000. क्यूब रूटमध्ये आपल्याला 8000 लिहायचं. इथं 3 लिहिणं आवश्यक आहे नाही तर ते स्क्वेअर रूट होईल आणि याचे फॅक्टर पाडायचे. आणि फॅक्टर पाडल्यानंतर आपल्याला लक्षात येईल का कोणती संख्या या क्यूब रूटमध्ये 3 वेळाच आहे. मग फॅक्टर पाडताना आपण जी आपली व्हर्टिकल मेथड आहे त्याला मांडणी पद्धत म्हणतो तिचा आपण वापर करू शकतो. जर डायरेक्ट जरी आपण विचार केला हॉरिझॉन्टल मेथडने तरी चालू शकतं. पण ही पद्धत सोपी जाते अनेक वेळा म्हणून या पद्धतीचा वापर आपण करू शकतो. मग 8000ला पहिल्यांदा भाग कशाने जाईल 2नी. तर 2 चौक 8 आणि त्यानुसार 2 0 0 2 0 0 2 0 0 परत 2नी भाग जाईल 2 2 4 आणि परत 2 0 0 2 0 0 2 0 0. तसंच जर विचार केला तर पुढं 2नी भाग दिल्यावर 1000 शिल्लक राहतील. परत 2नी भाग दिल्यावर 2 5 10 म्हणजे 500 राहतील. परत 2नी भाग जातो तर 250 राहतील. परत 2नी भाग जातो तर 125 राहतील. 2 1 2 2 2 4 1 उरला 1 वर 0 म्हणजेच 10 आणि 2 5 10. आता इथपर्यंत 2नी भाग गेला आणि त्याच्यानंतर आता 125 आहे तर त्याला 2नी भाग जाणार नाही तर त्याला 5ने भाग देऊ आपण. 5ने भाग देऊ. शेवटी 5 एकक स्थानी आपल्या ज्या टेस्ट होत्या टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2 टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3 टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 5 या तुम्हाला माहीत पाहिजे. नाही तर फक्त आपल्याला प्राईम नंबरने भाग देतो आपण हे पण लक्षात ठेवा. 2ची कसोटी काय होती जर युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असेल तर 2नी भाग जातो. 5ची कसोटी काय होती 0 आणि 5 जर युनिट प्लेसला असेल तर 5ने भाग जातो. 3ची कसोटी काय होती जर सर्व अंकांची बेरीज 3च्या पाड्यामध्ये असेल तर 3नी भाग जातो. पण लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढं 5ने भाग देऊ. 125ला 5ने पहिल्यांदा 12ला द्यावं लागेल कारण 1ला तर भाग जाणार नाही. 12 म्हणजेच 5 2 10 2 शिल्लक राहिले 2वर पुढचा अंक म्हणजे 5 5 5 25 परत भाग गेला 5 5 25 आणि शेवटी परत 5 1 5 जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत भाग द्यायचा. तर या पद्धतीने त्याचे फॅक्टर पाडले मी. आता ते जे फॅक्टर आलेले ते मला या रूटच्या चिन्हामध्ये लिहावे लागतील. तर कसे 3 आणि 3 6 वेळा 2 आणि 3 वेळा 5 आहे म्हणजेच 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 म्हणजे किती वेळा 2 6 वेळा आणि नंतर 5 वेळा 3 वेळा 5 आहे 5 × 5 × 5 या पद्धतीने. आणि हे झाले फॅक्टर. म्हणजे पहिलं काम काय करतात दिलेली जी संख्या आहे त्याचे काय करतात फॅक्टर पाडतात. आता फॅक्टर पाडल्यानंतर पुढं काय करतात इन रूट क्यूब रूट 8000 आहे. आता याच्यामध्ये जे आलेले अंक आहे त्या एकच अंक 3दा कोणता आलेला आहे ते चेक करायचं. जसं इथं 2 × 2 × 2 हा 3 वेळा आलेला आहे तर याचा अर्थ तो बाहेर येणार रूटच्या बाहेर येणार. तसंच अजून 3ची जोडी आहे 2 × 2 × 2 तो पण येईल आणि तसंच 5 × 5 × 5
ती पण 3ची जोडी आहे, त्याच्यातला एक अंक बाहेर येईल. बाहेर येईल म्हणजे त्याचं रूट बाहेर येतं. जसं 2 × 2 × 2 म्हणजे 8 होतो, 8चं क्यूब रूट 2 बाहेर येतं. त्याच पद्धतीने पुढं तयार होतं. आणि जे आलेलं उत्तर आहे म्हणजेच या ठिकाणी 2 × 2 × 5 या ठिकाणी रूटचं आपण आता क्यूब रूटचं चिन्ह लिहू शकत नाही, कारण आपण ते रूट काढलेलं आहे. कारण मध्ये ती संख्या क्यूब रूटच्या मध्ये 3 वेळा मल्टिप्लाय स्वरूपामध्ये होती आणि म्हणून ती एकदा बाहेर आली, या ठिकाणी पण आणि त्या ठिकाणी पण. आणि फक्त आता काय राहिला मल्टिप्लाय. 2 × 2 × 5 म्हणजेच 4 × 5 ॲन्सर काय येईल 20. म्हणजेच याचा अर्थ क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. म्हणजे 8000चं क्यूब रूट काय आलं 20. म्हणजे 8000 हा 20चा क्यूब आहे. 20 × 20 × 20 जर केले तर उत्तर येईल 8000 असा त्याचा अर्थ होतो. ते हे आहे क्यूब रूट. म्हणजे फॅक्टर पाडा, उभी पद्धत वापरा किंवा आडवी पद्धत वापरा आणि फॅक्टर पाडल्यानंतर क्यूब रूटमध्ये ते लिहा आणि जे 3 जणांची जोडी असेल. आता काही ना प्रश्न पडत समजा 3 नाही आले तर, पण सहसा तुम्हाला असे उदाहरणं नाही आहे का 3ची जोडी होणार नाही, अशा शक्यतो तुम्हाला प्रश्न नाही आहे. मग त्यानुसार तुम्ही तयार करा आणि मग फॅक्टर पाडल्यानंतर जी 3दा जो येणार त्याच्यातून एक संख्या बाहेर येणार प्रत्येक वेळेस आणि आलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय राहील या ठिकाणी क्यूब रूट. लक्षात ठेवा स्क्वेअर रूटमध्ये 2दा गुणाकार एखाद्या संख्येचा पाहिजे होता, क्यूब रूटमध्ये 3दा. आणि याच्या पुढे पण सांगतो समजा एखादा 4th रूट असेल तर मध्ये किती वेळा गुणाकार लागेल एखाद्या संख्येचा 4 वेळा. म्हणजे हे पण लक्षात ठेवा माहिती म्हणून. तर या पद्धतीने क्यूब रूट. आपण अजून एक उदाहरण पाहू, फ्रॅक्शनचं उदाहरण पाहू आपण. एखादा फ्रॅक्शन का त्याचं क्यूब रूट कसं काढायचं. आता या ठिकाणी एक फ्रॅक्शन घेतला, तो फ्रॅक्शन काय आहे इन क्यूब रूट 16/54. आणि मग याचे आपल्याला फॅक्टर पाडावंच लागणार आहे. पहिल्यांदा कोणाचे पाडायचे 16 अंशाचे नंतर छेदाचे. आता 16 मी जर आडव्या पद्धतीने विचार केला 16 हॉरिझॉन्टल मेथडचा विचार करतोय तर मी 16 म्हणजे 4 × 4. पण आपण जर 4 × 4 म्हटलं तर 4 काय प्राईम नाही आहे म्हणून परत फॅक्टर मी लिहितो याचे. 4 म्हणजे 2 × 2 परत 4 म्हणजे 2 × 2 म्हणजे 16चे फॅक्टर काय पडले 2 × 2 × 2 × 2 हे झाले 16चे फॅक्टर. आणि नंतर आपल्याला कोणाचे काढायचे 54. तर तसाच विचार करू आपण 54च्या बाबतीत. 54 कोणत्या टेबलमध्ये तो ते आपल्याला पहिल्यांदा माहीत पाहिजे. 54 कोणत्या टेबलमध्ये. जर आपण विचार केला तर 18 × 54 होतात, 18 × 3. पण या ठिकाणी 18 हा काय प्राईम नंबर नाही आहे, 3 आहे प्राईम नंबर. तर 18चे परत फॅक्टर पाडावं लागेल. 18चे फॅक्टर 2 × 9 आणि पुढचा 3 जो आहे × 3 हा तसाच राहील. पण 18चे फॅक्टर आपण पाडले 2 × 9. पण परत 2 प्राईम आहे, 9 मात्र प्राईम नाही आहे. 9चे परत एकदा फॅक्टर हा 3 तसाच ठेवायचा. 2 तसंच राहील. 9चे फॅक्टर काय आता 3 × 3 आणि जो पुढचा 3 आहे तो × 3 तसाच राहील. आता इथं पहा 2 3 3 3 म्हणजे हे सर्व प्राईम नंबर आहे आणि हे झाले त्याचे फॅक्टर कोणाचे 54चे. आणि ते मी या ठिकाणी लिहितो काय फॅक्टर 2 × 3 × 3 × 3 हे झाले 54चे फॅक्टर. म्हणजे जर रॅशनल नंबर असेल तर तुम्ही अंशाचे पण फॅक्टर पाडा, छेदाचे पण फॅक्टर पाडा आणि ते झाले का तुम्हाला अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणजे जे समान संख्या आहे त्या कॅन्सल करू शकतात, समान संख्या, आणि नंतर मग त्याचं रूट काढू शकतात. समान संख्या पाहिजे तर 2 2 ही समान संख्या आहे. अंश आणि छेदामध्ये ती कॅन्सल केली आणि कॅन्सल केल्यानंतर मग विचार करा कोणती संख्या 3 वेळा आहे. कारण क्यूब रूट आहे तर अंशामध्ये कोणती संख्या 3 वेळा आहे तर 2 आणि म्हणून त्याचा ॲन्सर येईल अंशाचं 2. तसं छेदामध्ये कोणती संख्या 3 वेळा आहे तर 3, तर त्याचा ॲन्सर येईल 3. म्हणजेच थोडक्यात क्यूब रूट आलं. क्यूब रूट काय आलं 2/3. तर या पद्धतीने काय आहे रॅशनल नंबरचं क्यूब रूट. आता आपण एक निगेटिव्ह संख्या घेऊन पाहू का निगेटिव्ह संख्येचं क्यूब रूट कसं काढतात. तर निगेटिव्ह संख्या समजा मी -1000 घेतली, -1000. आता ही जी -1000 आहे तसं पाहिलं तर आपल्याला 1000चाच क्यूब रूट काढायचं आहे. फक्त जे ॲन्सर येईल त्याला निगेटिव्ह साईन द्यायचं आहे. रूट काढायचं 1000चं, पण जे ॲन्सर येईल त्याचं उत्तर काय द्यायचं निगेटिव्ह. कारण पॉझिटिव्ह संख्येचा क्यूब पॉझिटिव्ह राहतो, निगेटिव्ह संख्येचा क्यूब हा निगेटिव्ह राहतो. मग त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह संख्येचं क्यूब रूट हे पॉझिटिव्ह राहतं, निगेटिव्ह संख्येचं क्यूब रूट हे नेहमी निगेटिव्ह असतं, हे लक्षात ठेवा. आणि मग त्यानुसार जर विचार केला तर आपल्याला याचे फॅक्टर पाडायचे. तुम्ही फॅक्टर सेपरेट पाडू शकतात. जर मला या ठिकाणी जर विचार केला
तर 1000 म्हणजेच थोडक्यात 100 इंटू 10 असं पण आपण म्हणू शकतो. पहिल्यांदा सुरुवातीला मी त्याच्यामध्येच फॅक्टर पाडतो. आणि जर पुन्हा विचार केला तर हे दोन्ही पण प्राईम नंबर नाही आहे, या दोन्ही पण प्राईम नंबर नसतील तर परत फॅक्टर पाडावं लागेल. म्हणजेच जर 100 असेल तर 25 इंटू 4 आणि 10 म्हणजेच 2 इंटू 5 ही त्याची फॅक्टर. पुन्हा एकदा फॅक्टर पाडतो मी परत. आता या ठिकाणी मी काय केलं पहा, 1000 म्हणजे 100 इंटू 10 होतो. मग 100 हा काय प्राईम नंबर नाही आहे तर त्याचे फॅक्टर पाडले 25 इंटू 4 याचे फॅक्टर आले. 10चे फॅक्टर काय पाडले 2 इंटू 5 कारण 2 पंचे 10 होतात त्या पद्धतीने. पण या ठिकाणी 25 परत प्राईम नाही आहे तर 25चे फॅक्टर होईल 5 इंटू 5. 25चे फॅक्टर 5 इंटू 5 4 पण प्राईम नंबर नाही आहे तर त्याचे फॅक्टर 2 इंटू 2. आणि जे पुढचे दोन आहे 2 इंटू 5 ते मात्र प्राईम नंबर असल्यामुळं ते तसेच ठेवले. आणि आता याच्यानंतर जर पाहिले हे सर्व प्राईम नंबर आहे. एकच अंक डबल जरी असला तर लक्षात ठेवायचं सर्व काय आहे प्राईम नंबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे मध्ये 3दा गुणाकार असेल तरच ती संख्या क्यूब रूट. आता इथे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे क्यूब रूट लिहायचं राहून गेलं होतं तर ते क्यूब रूट लिहिणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी क्यूब रूट लिहावाच लागतो, नाही तर त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ होतो स्क्वेअर रूट. आणि आपण काढतो आहे क्यूब रूट म्हणजे अर्थ बदलतो. आणि मग आता क्यूब रूट असल्यावर मध्ये ती एखादी संख्येचा गुणाकार किती वेळा पाहिजे 3दा. हो बरं 5चा 3दा गुणाकार आहे का 5 इंटू 5 इंटू 5 आहे. म्हणजेच 5 हा रूटच्या बाहेर येणार. तसंच 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे 2 पण बाहेर येणार. 1000चं क्यूब रूट काय आलं 10. पण आपल्याला इथं पॉझिटिव्ह नाही निगेटिव्ह आहे म्हणून शेवटी 1000 इज इक्वल टू -10. मग या पद्धतीने कारण पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं निगेटिव्ह रूट असतं त्यानुसार आपण काढताना पॉझिटिव्हनुसार विचार केला. पण इथं निगेटिव्ह असल्यामुळे शेवटी काय दिलं निगेटिव्हचं साईन दिलं रूटच्या बाहेर आणि मग ॲन्सरला पण निगेटिव्ह साईन येईल. तर या पद्धतीने हे आहे क्यूब रूट आणि हे प्रकरण पूर्ण झालं.